जर मला विचाराल तुम्हाला फिशमध्ये काय खायचं तर मी सगळ्यात पहिले कुपाचं नाव घेईन कारण का हा कुपा मला खूप जास्त आवडतो मित्रांनो. आज तीच रेसिपी करी बनवते कुपाची. सुरुवातीला कढईमध्ये आपण थोडंसं तेल टाकून लसूण ठेचलेला टाकतोय. बारीक चॉप केलेला कांदा टाकतोय. मस्त परतून घेतो. थोडा गोल्डन ब्राउन करायचा आहे. थोडा करपला इथे मी अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट पण टाकली थोडीशी आणि मग टाकतोय हा वाटण. या वाटणाची डिटेल मी कॅप्शनमध्ये टाकतोय. थोडी टाकणार हळद, आगरी कोळी मसाला टाकायचा आहे. थोडंसं टाकायचं काश्मीरी मिरची पावडर. त्यानंतर टाकायचे थोडंसं आपण याच्यामध्ये मालवणी रस्स्याचे एक मसाला टाकायचा आहे, जसा कुठल्याही ब्रँडचा चालेल तुम्हाला. ते टाकल्यानंतर मसाला मस्त पाण्यावरती शिजवून घ्यायचा, थोडासा मिक्स करून घ्यायचा आहे. यामध्ये थोडा कोकम टाकतोय, चवीनुसार मीठ टाकणार आहे, कारण का नंतर फिश टाकल्यानंतर जास्त हलवा-हलव करायची नाही. इथे मी कुपा टाकला. हा जवळ-जवळ 1 पाव कुपा मस्त मोठावाला होता. सो त्याच्यामध्ये ॲड करतोय, मिक्स करून घेतोय. आता मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि मस्त शिजवून घ्यायचं आहे. तुम्हाला जर जाडसर हवा आहे, भाकरीसोबत खायचं आहे, तर लपेटा टाईप बनवू शकता. मी काय करणार आहे, पहिले त्याला शिजवून घेणार आहे, घट्ट करून घेणार आहे. देन मग याच्यामध्ये पाणी ॲड करून मग त्याला बॉईल करून घेणार आहे. आपल्याला भातासोबत खायचं आहे आज आणि इतका मजा लागतो, टेस्ट लागतो. फ्रायवाला तर आहे. मी फ्राय पण केलाय थोडासा. पण तुम्हाला आज मी करी दाखवली होती. तुम्ही अशी कोणतीही फिश घेऊन तुम्ही अशी करी टाईप बनवू शकता सिंपल वेमध्ये. यामध्ये मालवणीचे मसाला वगैरे टाकायची पण गरज नाही. आगरी कोळी मसाला टाका, लाल तिखट टाका. मस्त लागेल. चवीला एक नंबर लागेल. ट्राय करा.